हाय, मी प्रतीक्षा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्वयंपाक करत असताना, विशेष करून भाजी करत असताना रोज वापरला जाणारा काळा मसाला. तो काळा मसाला कसा तयार करायचा, त्याचं योग्य प्रमाण काय असतं, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आपल्यापैकी बरेच जण काळा मसाला हा घरगुती न वापरता विकत घेतात. मग तो घरच्या घरी कसा तयार करायचा हे आपण पाहूया. मी जे प्रमाण सांगते ते 2 किलो मिरच्यांचं आहे. त्या मिरच्या आम्ही निवडून घेतलेल्या आहेत व मिरच्या निवडल्यानंतर उन्हामध्ये 1 दिवस वाळवल्या आहेत. इथे तुम्ही किती किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानुसार हे प्रमाण वापरावं. इथे तुम्ही पाहू शकता मी 1 तोळा लवंग आणि 1 तोळा मिरी मिक्स करून घेतलेली आहे. 1 तोळा दालचिनी, 2 छटाक हळकुंड, 2 छटाक शहाजिरी, 1 तोळा जायपत्री आणि 1 तोळा चक्रीफूल. येथे तुम्ही पाहू शकता मी 1 किलो जो ओला कांदा असतो तो ओला कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे उभ्या आकारामध्ये आणि ते 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे. एक तोळा तमालपत्र घेतलेलं आहे, 1 तोळा खसखस आणि मोहरी 1 छटाक घेतलेली आहे. येथे तुम्ही पाहू शकता थोडीशी विलायची घेतलेली आहे आणि 3 पावशर धन घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता धन मी व्यवस्थित असं निवडून धन घेतलेलं आहे. आणि ही खोबरे ही खीस करून घेतलेलं आहे. खिसून खोबरे 3 पावशर खोबऱ्याचा खीस. हे प्रमाण सगळं 2 किलोसाठी आहे. आपण आता जो कच्चा मसाला घेतलेला आहे तो कच्चा मसाला भाजून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण हळकुंड टाकून घेऊया. हळकुंड हे तुम्ही अर्धे असे फोडून घेतले तरी चालतात, म्हणजे व्यवस्थित तळले जातात. पण हे अख्खे हळकुंड आपण कमी गॅसवर खूप वेळ तळणार आहोत, जेणेकरून आतमधनं फटाफटा असा आवाज येऊन ते पूर्णपणे मोठे असे फुगतात. इथे तुम्ही पाहू शकता आपला हळकुंड पूर्णपणे फुगलेला आहे व व्यवस्थित असा तळलेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. हळकुंड काढल्यानंतर आपण तेलामध्ये लवंग आणि मिऱ्या, चक्रीफूल, विलायची, त्यानंतर दालचिनी, शहाजिरी व हे फूल टाकून सगळं व्यवस्थित असं भाजून घेऊया. कच्चा मसाला भाजल्यानंतर आपल्या मसाल्याला खूप छान असा वास येतो. 2 ते 3 मिनिटांनी हा मसाला भाजल्यानंतर आपण तो काढून घेऊया. आपण आता मध्यम आचेवर मोहरी भाजून घेणार आहोत. मोहरी ही कमी गॅस करून व्यवस्थित असं सारखं हलवत राहायचं, म्हणजे करपत नाही. 1 मिनिटातच आपली मोहरी भाजायला लागते. म्हणजेच भाजलेली कशी ओळखायची, तर मोहरी भाजताना ती चढा उडते, म्हणजे आपली मोहरी आतूनही सगळी व्यवस्थित अशी भाजलेली आहे. येथे तुम्ही पाहू शकता मोहरी आपली छान भाजलेली आहे, ती काढून घेऊया. आपण आता धणे भाजणार आहोत. धण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण निम्मे करून धणे भाजून घेणार आहोत. धणे भाजताना 1 चमचा तेल टाकणार आहोत. जास्त तेलाचा वापर करणार नाही, म्हणजे ते कमी तेलामुळे ते व्यवस्थित असं बारीक होतं. घेणार आहे. कांद्यासाठी मात्र भरपूर तेल वापरायचं, जेणेकरून कांदा हा सगळा व्यवस्थित भाजला जाईल. कढईमध्ये ते 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये थोडा करून आपण सगळा कांदा टाकून घेऊया. कांदा टाकल्यानंतर आपण त्याला कंटिन्युअली हलवत राहूया, म्हणजे कांदा आपला करपणार नाही. येथे बरेच जण ओला कांदा कापून लगेच तळून तो मसाल्यात घालतात, त्याच्यामुळे आपला मसाला जास्त दिवस टिकत नाही. आणि जर आपण ओला कांदा कापून उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवल्यानंतर, म्हणजे तो कांदा वाळल्यानंतर व्यवस्थित असा बारीकही होतो
आणि मसाला जास्त दिवसही टिकतो. त्याच्यामुळे आपण शक्यतो कांदा कापून वाळूनच नंतर मसाल्यामध्ये तळून घेऊया. या पद्धतीने आपण कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत. येथे आपला कांदा सगळा भाजलेला आहे. आपण आता तो काढून घेऊया. आपण आता खोबरे भाजून घेऊया. खोबरे ही आपल्या जास्त प्रमाणात असल्यामुळे धन्यासारखं निम्म करून भाजणार आहेत. खोबऱ्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून लालसर होईपर्यंत सारखं हलवून घेऊया. या पद्धतीने तुम्ही जे मसाला करताल तर तुम्हालाही नक्की आवडेल तो मसाला. आपले इथे खोबरे भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे खोबरे एकसारख्या प्रमाणात सारखं हलवल्यामुळे भाजले गेलेले आहेत. येथे आपले खोबरे, कांदा, धणे भाजून झालेले आहेत. येथे आपण आता मिरच्या भाजून घेणार आहोत. मिरच्या भाजण्यासाठी मी मोठ्या पाटीचा वापर केलेला आहे. म्हणजे आपल्या 1-1 किलो अशा 2 प्रमाणात एकदाच मिरच्या भाजून होतील. मिरच्यामध्येही आपण 1च चमचा तेलाचा वापर करणार आहोत. तेलाचा जास्त वापर करणार नाही व सारखं हलवून 2 ते 3 मिनिटात आपण मिरच्या ह्या गरम करून घेणार आहोत. येथे आपल्या मिरच्या सगळ्या भाजलेल्या आहेत. या पद्धतीने आपण दुसऱ्या मिरच्या भाजून घेऊया. आपण आता हा मसाला बारीक करण्यासाठी घेणार आहोत. येथे तुम्ही पाहू शकता आपलं सगळं छान असं व्यवस्थित असं भाजून तयार आहे बारीक करण्यासाठी. आपण 2 किलो मिरच्या घेतल्या आणि इतर सामान मिळून आपला बारीक केल्यानंतर मसाला हा एकदम 5 किलो भरतो. इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला खूप छान असा तयार झालेला आहे. तुम्हाला हा मसाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.